आणि इकडं पाय ज्वारीची भाकरी ती मस्त टर फुगलेली. चला आता गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मसूर डाळीची आमटी सोबत लिंबू कांदा एकदम भारी मस्त. मंडळी आज मी मस्त मसूर डाळीची आमटी बनवणार आहे. त्यासाठी आपण छोटीशी अर्धी वाटी डाळ घेतलेली मसूरची. याला भिजत घालायची गरज नाही काय नाही. चांगली एक पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घेतलेली. आणि इकडं पहा गॅस पण चालू केलेले. मस्त कढई ठेवली, कढई गरम झालेली. इकडे 2 मिरची घेतलेले आणि एक कांदा असा उभा कट करून घेतलेले. तर मला मस्तपैकी मसूर डाळीची आमटी आणि भाकरी खायच्या मस्त साध्या पद्धतीनं करणार आहे. तर या पाहिजे तर कढई मस्त गरम झालेले. त्यात फोडणीसाठी तेल घातलेले. तेल चांगलं गरम झालेले. तळली जिरं घातले. जिरं पण फोडले छान. 2 मिरची टाकले कट करून. तर आता उभा कांदा केलेला होता बारीक तो घातला. चांगलं परतून द्यायचा लालसर होईपर्यंत. यामध्ये काय करणार आहे लसणाची कुठून पेस्ट तयार केलेली ती पण घातली. आवडून घालायची राहून गेली. आता कांदा छान लाल झालेले. आता यामध्ये मी टोमॅटो पण अशी कट करून घेतलेले बारीकने अशी काप केलेले. आता हे पण छान मऊसूर होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मस्त छान आता लालसर कलर झालेला कांद्याचा. आता यात काय करायचं थोडीशी धना पावडर घालणार आहे. जिऱ्याची पण पावडर करून ठेवायची पण थोडीशी घातली. हळद आणि घरी तयार केलेलं लाल तिखट घालणार आहे. बिलकुल मसाला नाही वापरणार. एकदम साधे सोप्या पद्धतीने बनवणार आहे. छानपैकी कांदा टोमॅटो मस्त परतून झालेले ते पूर्ण. डाळ तिकडे काय करायचं की आपण डाळ धुतलेली ना ती डाळ घालायची. डाळ घातल्यानंतर थोडंसं आता परतून फोडणीमध्ये डाळ पण छानपैकी परतलेली. आता इकडं मी इकडं काय केलेलं गरम पाणी केलेले. कधी नका भाजीला गरम पाणी घालायचं. गरम पाण्यात चव छान येते. गॅस बंद करून आता याच्यात गरम पाणी घालायचं. मस्त मी पातळ वगैरे अशी भाकरी समजा करून खाता येईल अशी बनवणार आहे. आज एकदम साधं ज्वारीच्या भाकरी आणि मसूर डाळीची आमटी एकदम साधा बेत असा. वा काय छान स्वाद यायला. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता काय करणार आहे यात वरतून थोडा गरम मसाला घालणार आहे. लगेच गरम पाणी घातल्यामुळे लगेच डाळीला उकळी आली. आता याच्यात काय करणार आहे कोथिंबीर वरून मस्त घालणार आहे. कट आल्या डाळीला मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीनं. आणि नाही का मसूर डाळीची आमटी पटकन शिजते पण जास्त वेळ लागत नाही काही नाही. मस्त डाळीची आमटी उकळायली. इकडं तवा ठेवलेला भाकरीसाठी आणि इकडे मी थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट केलेलं ते पण घालणार आहे. आणि मंडळी नाही घातलं तरी चालतंय पण आणखी छान चव येते म्हणून मी घातलेले. आपल्या आवडीनुसार घाला नाही घाला. तर चला मस्त इकडं आमटी शिजायली छानपैकी असा स्वाद्याला म्हणजे साध्याने सोप्या पद्धतीने केलेली. तर चला मला भाज्या आहेत मस्त डाळीची आमटी करून खावी. चला डाळीचा आमटीचा बेत केला. तर चला आता इकडं भाकरी पहा मंडळी इकडं भाकरी पण तयार आहे आणि इकडं पहा भाजी पण तयार झालेली. तर आपण शिजली का बघू. अरे वा कारण एकदम गाळ पण भाजी. चला तर मग झाली मसूर डाळीची आमटी तयार. इकडं भाकरी पण तयार एकदम मस्त गरम गरम आणि एकदम भारी आमटी अशी चवदार झाली ना. मस्त स्वादाला एकदम साधी केलेली. तर चला तर आवडली तर तुम्ही पण करून पहा. तर मसूर डाळीची आमटी ज्वारीची भाकरी मस्त चुरून खायला एकदम भारीला वाटते आणि चव पण छान असं साधे जेवणाची येते. गॅस बंद केलेले आणि आपण आमटी तयार झालेली अशी सरभरीत केलेली. आणखी पातळ पण करू शकता पण आपण भाकरीसंग चुरून खायला एकदम भारी झालेलं आहे. आणि इकडं पाहिजे ज्वारीची भाकरी ती मस्त टर फुगलेली. चला आता गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मसूर डाळीची आमटी सोबत लिंबू कांदा एकदम भारी मस्त साधं जेवण. चला तर म्हणजे आवडल्यास जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.